हे सगळे पदार्थ तुम्हीही शिकू शकता आणि स्वतःचा व्यवसाय चालू करू शकता। कमी भांडवलामध्ये आणि कमी कष्टामध्ये तुम्हाला स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे, स्वतःचा कॅफे किंवा स्ट्रीट फूडवर तुमचा व्यवसाय डेव्हलप करायचा आहे, तर फूडबीज घेऊन आले 3 दिवसाचं बेस्ट ट्रेनिंग। बदललेल्या पत्त्यावर कोल्हापूरमध्ये राजारामपुरीमध्ये 10व्या गल्लीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या अगदी समोर रेमंड शोरूम आहे आणि तिथूनच दुसऱ्या मजल्यावर तुम्हाला हे सुसज्ज असं फूडबीजचं ट्रेनिंग सेंटर दिसेल। आतापर्यंत नाश्ता सेंटर, बिर्याणी, नॉनव्हेज थाळीचं प्रशिक्षण आम्ही दिलं आणि याला खूप उत्तम प्रतिसाद मिळाला। त्यामुळे कॅफे आणि स्ट्रीट फूडचं 3 दिवसाचं ट्रेनिंग फूडबीज घेऊन आले आहेत। यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच अगदी बेसिक पासून शिकवले जातील। त्याचबरोबर पिझ्झा मध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत। त्यामध्ये बेस कुठून खरेदी करायचा, कसा निवडायचा, इथून पासून तो विकायचा कसा, त्याचं कॉस्टिंग कसं काढायचं, ही सगळी माहिती दिली आहे। अनेकांनी या ट्रेनिंग मध्ये भाग घेतला सुद्धा आणि एक यशस्वी व्यावसायिक होण्यासाठी एक पाऊल टाकलं सुद्धा। तुम्ही कधी भाग घेताय आणि तुम्ही कधी शिकताय हे पदार्थ आणि स्वतःचा व्यवसाय चालू करताय? आता पिझ्झा कटिंगचं प्रॅक्टिकल स्वतः विद्यार्थी करतायत आणि याचा अनुभव सुद्धा घेतायत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओमध्ये कॅफे बिझनेस साठी काही प्रो टिप्स दिले आहेत आणि व्यवसाय वाढीसाठी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे। नक्की बघा आणि कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा। तर दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही अधिकची माहिती घेऊ शकता आणि तुमची सीट बुक करू शकता। या ठिकाणी हे मोठा कॉन्फरन्स हॉल आणि याच बाजूला प्रशस्त किचन आहे। आता आपण हा बनवतो आहे मरिनारा सॉस, पिझ्झा पास्ता सॉस जो म्हणतो। त्याचं प्रोनाउन्सिएशन मरिनारा असं आहे। हे टोमॅटो आपण ब्लांच करून ठेवले आहे। गरम पाण्यात टोमॅटोला एक कट मारलेले आहेत आणि 10 ते 15 मिनिटं गरम पाण्यात त्याला आपण हॉट शॉक दिलेला आहे। आणि टोमॅटो घेताना निवडताना अगदी लाल भडक आणि पिकलेले घ्या। 1 किलो टोमॅटो घेतले होते। कोल्ड बाथ देते आहे। जस्ट सिंपल, फक्त गार पाण्यात हे मी टाकते आहे। आता याचे हे स्किन आपल्याला पील करून घ्यायचे आहे। पील का करतोय, कारण ते घशात अडकतं वगैरे म्हणून पील करायचं। थोडंफार राहिलं तर चालतं। फाईन चॉप नाही करायचं आहे, एक फक्त रॅन्डम कट करा, कारण हे मिक्सरला असेच्या असे टाकाल तर हे निसटतील। ब्लेडमध्ये बारीक होणार नाहीत। बियांसकट वाटायचे आपल्याला, बिया काढायच्याच नाही आहे। बेझिल लीफ आहे, फ्रेश बेझिल लीफ। तसं पार्सली आणि बेझिल हे इटॅलियन, मॅक्सिकन ह्या रेसिपीमध्ये हे जातंच कंपल्सरी। हे सगळं आपल्याला फ्रोझन भाज्या ज्या मिळतात, एक्झॉटिक व्हेजीज म्हणतात त्याला, कुठल्याही सुपर मार्केटला किंवा सुपर मॉल असतो तिथं मिळतात। घेतले। नंतर लसूण पाकळ्या घेतल्या इथं त्यासाठी लागणार आहे बघा। तेल ऑलिव्ह ऑइल घेतलं तरी चालेल, नॉर्मल ऑइल रिफाईंड वगैरे घेतलं तरी चालेल, फक्त मोहरीचं तिळीचं असलं तेल घेऊ नका। करडईचं, सनफ्लावर घ्या, राईस ब्रँड घ्या, शेंगदाणा घ्या, कुठलंही घ्या तुम्ही जे घरात वापरतात ते। त्यानंतर आपण घेतला आहे कांदा, एक मीडियम साईजचा, 1 ते 1.5 कांदा होणार आहे। तमालपत्र घेतलं आहे, साखर घेतली आणि हा रेडीमेड पिझ्झा पास्ता सॉस येतो। याच्यावर नावच असतं रेडीमेड पिझ्झा पास्ता सॉस, विबाचा आहे। हे बघा, हे ब्रँडचे नेम ना तुम्हाला दिले आहेत मागे। हा रेडीमेड पिझ्झा पास्ता सॉस 150 ते 200 ग्रॅम घ्या। हे बघा, आता मी इथं तेल घालते अंदाजे एक 20-25 ग्रॅम तेल। तुम्ही ऑलिव्ह ऑइल पण वापरू शकतात। तेल गरम झालं की आपल्याला यात तमालपत्र घातले, नंतर कांदा घातला, लसूण बारीक करून घातला तरी चालेल। याला एक सोटे करायचे 3-4 मिनटं, थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला आपल्याला मिक्स करायचं आहे। चिली फ्लेक्स आणि साखर आहे आधी, 1 ते 1.5 चम्मच आपण। तुम्हाला जास्त स्पायसी हवं असेल तर जास्त घाला। ही 1 ते 1.5 चम्मच साखर। आता यात 1 ते 1.5 ग्लास पाणी। म्हणजे पिझ्झा हब किंवा ऑरिगॅनो हब एकाच अर्थाचे 2 शब्द। हे पिझ्झा हब म्हणा किंवा ऑरिगॅनो म्हणा। हे 1 ते 2 चमचे मी घातलं। चला, हे उकळ आलं। रेडीमेड पिझ्झा पास्ता सॉस, मिरची पावडर पण आहे बघा, लाल तिखट, ते पण घातलं। 1 ते 2 चमचे मिरची पावडर घातली, साधं लाल बुक्का जो म्हणतो। तुम्ही कोल्हापुरी तिखट पण घेऊ शकता, कांदा लसूणचं तिखट असतं ना आपलं, ते सुद्धा घेऊ शकता। कश्मीरी लाल मिरची पावडर सुद्धा घाला, जी असेल ती लाल मिरची पावडर घाला। गरम मसाला घालायचा नाही। आणि आता हा जो रेडीमेड पिझ्झा पास्ता सॉस होता हा आपण घातलेला आहे। मी अगदी थोडंसंच घालते। हे वाटून जरी टाकलं असतं यात तरी चाललं असतं। पण आता आपण परत हे वाटणारच आहोत, म्हणून मग हो, थंड झाल्यावरच। कुठलीही गरम वस्तू मिक्सरला डायरेक्ट वाटायला घ्यायची नाही कधी।
तुम्हाला वाटलं हे खूप घट्ट आहे तर तुम्ही थोडं पाणी टाकू शकता या स्टेजला, परत पाणी घाला. आता आपलं मला वाटतंय बऱ्यापैकी आहे. आता याला थंड होऊ द्यायचं म्हणजे ते हिरवे राहतील. हां, ते करपवताना यात घातले असते ना, म्हणजे सगळे काळे झाले असते. इवन पिझ्झ्यावर जेव्हा आपण ताजे टाकतो आणि पिझ्झा बेक करायला ठेवतो तेव्हा सुद्धा हे काळे होऊन जातात पिझ्झ्यावर. जेव्हा करू ना तेव्हा येईल लक्षात तुमच्या. सगळं एकत्र करायचं आहे आणि गार झाल्यावर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने बघू शकता आता रेडी झालेले आहे हे स्पेशल चटणी. ही रेडी झालेली आहे आणि खूपच कलर मस्त आलेला आहे. कशावरही लावा, ब्रेडवर, पाववर. त्यातला आपण पाव किलो पण नाही घेतलेला आहे हा. त्यातला आपण एक 8-10 पाकळ्या घेतल्या आहेत, म्हणजे एक 10 रुपयाचाच लसूण घेतला. एक जी रिफिल येते लसणाची, 1 किंवा 2 रिफिल आपण घेतलेल्या आहेत. 10-12 रुपयाचा तुमचा लसूण झाला. हे डाळवं घेतलं आहे 50 ते 60 ग्रॅम. हे झालं तुमचं एक 20-1 रुपयाचं धरून घ्या. हां, हे तर काय 5-5 रुपयाचे 1-1, 2-2 चमचे आहेत. हां, खडे हे मिरी आणि जिरं, तर ते तुमचे 10-10 रुपयाचं धरून घ्या. एक तुमची 60-70 रुपयात तुमची चटणी तयार होते. हां, आपल्याला सँडविचची प्राईस काढायची. जेव्हा तुम्ही डीप म्हणून देणार आहात तेव्हा हिला थोडंसं पाणी घालून पातळ करून घ्यायची. जेव्हा ब्रेडला लावाल तेव्हा थोडी घट्ट घ्या, पातळ घेऊ नका, नाही तर ब्रेड तुमचा सॉगी होईल. हां, थोडी कोथिंबीर, 1 जुडी पुदिना. आधी हे वाटून घेऊया. हां, हे फिरवून घेऊ. हे बघा इथं मी घालते आहे मिक्सरच्या भांड्यात. यात दही पण आपलं जाणार आहे. हां, मीठ आणि दही पण आपलं जाणार आहे. आता ह्या खूप तिखट नाही आहेत, ह्या पण अशा खूप तिखट नाही आहे, मीडियम स्पायसी आहेत. आता मी हे इथं दही घालते आहे. म्हणून आधी हे थोडंसं बारीक करून घ्या. थोडा पुदिना, थोडी कोथिंबीर. इलाई तुम्ही थोडी चिरून घेतली तरी चालेल. ही झाली आपली पुदिना चटणी सँडविचसाठी. यामध्ये थोडे आल्याचे तुकडे घातले तरी सुद्धा चालतील, खूप टेस्ट चांगली येते. यात तुम्ही तेल घालून सुद्धा वाटू शकतात. थोडंसं तेल जर घातलं वाटताना असे 4-5 चमचे तर त्याचा रंग असाच्या असा राहतो, काळी पडत नाही. आणि समजा थोडीशी काळी जरी झाली, होते थोडीशी काळी, मिक्स करून घ्यायची. वरचा लेअर जरा काळा होतो, जरी तुम्ही एअरटाईट डब्यात ठेवाल झाकण लावून तरी वरची थोडीशी काळी होते, कारण पुदिना काळा पडतो. कोथिंबीर तेवढी काळी पडत नाही पण पुदिना खूप काळा पडतो, म्हणून ती थोडीशी काळी होते. तर अशा वेळी काय करायचं, मिक्स करून घ्यायची पुन्हा. हां, तुम्ही तेल घातल्यावर पण थोडी काळी होतेच. असा नॅचरल रंग आता पहिल्या दिवशी जो येतो 8 दिवसांनी बघाल तर थोडासा वेगळा होतोच. हां, सगळ्यांचाच होतो, कॅफेवाल्यांचाही होतो. आता हिला टेस्ट करून बघा सगळ्यांनी. आता मॅम हे बघा, या स्टेजला तुमचं दह्याचं तुम्ही जेव्हा खाऊन बघतात, सर्वांनी या इकडे, तुम्हाला वाटली ही आंबट नाही आहे, मला हवी तितकी आंबट नाही आहे, तर तुम्ही 2 लिंबू पिळू शकतात यात. ही पण 15 दिवस ते महिना राहते. कशी झाली मला सांगा. आता आपण थिक मिल्क बनवणार आहोत, जे आपल्या शेकसाठी लागणार आहे. म्हणजे हा शेकचा बेस तयार होणार आहे आपला. हे मी 1 लिटर दूध घेतलंय. कुठलंही दूध घ्या, गाईचं घेऊ नका, म्हशीचंच घ्या. हां, पण हे आपलं कंडेन्स मिल्क तयार नाही होणार आहे. कंडेन्स मिल्क थोडं वेगळं असतं, त्यात थोडा सोडा पण जातो. वेगळं आहे आणि थिक मिल्क वेगळं आहे. हां, मोजून मी यात टाकून दिली. हां, अजून उकळलेलं नाही पण मी टाकून दिली, का आपल्याला विरघळायचीच आहे. कॉर्नफ्लॉवर किती आहे, 40 ग्रॅम आहे ना 1 लिटर दुधाला. आता यात मी पाणी घालते. हां, आणि हिला हां पाणी घाला, किंवा यातलंच थोडं साधं दूध, गरम नाही, थंड दूध घाला किंवा पाणी घाला. आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्या, लम्स नको. आता उभं राहून घ्या सगळ्यांनी. पाणी जाईल आणि गळ खालीच राहील, म्हणून प्रत्येक वेळी जेव्हा टाकाल तेव्हा हे पूर्ण. आता बघा 2 मिनिटात लगेच खाली गळ बसला होता. आता याला टाकताना प्रोसेस बघून घ्या. हां, गॅसची फ्लेम मी अगदी लो केली आहे, एकदम लो आहे. हां, हे चालू आहे आणि याला अगदी एकदम असं भस्कन ओतायचं नाही आहे. आणि खाली हे दोघं हात चालू आहेत माझे बघा, इकडचाही हात चालू आहे. हां, तुम्हाला डावा उजवा जसं जमेल, इकडनं जमेल तर इकडनं घाला. आता हे टाकताना सुद्धा खाली थोडंसं राहून जातं. झालं हे घट्ट बघा, याच्यात आता गाठी पडत नाही आहेत. अगदी मी थोडंसं पाणी टाकलं, यात जे खाली होतं, हो यात मिक्स केलं मी पाणी अंदाजाने. जेवढं कॉर्नफ्लॉवर मिक्स होईल 1 कप घाला, वाटीभर घाला. हां, विदिन 3 ते 4 मिनिट बघ, टाकताच बघितलं घट्ट झालं. हां, आणि याला स्टर करत राहा. यात आता गिठोळी तयार झाली का बघा. आणि शक्यतो हे दूध खाली लागू द्यायचं नाही, जळू द्यायचं नाही, करपलेलं. हां, सतत हाताने जाड बेसवालंच भांडं घ्या, जाड बुडाची कढई घ्या तरी चालतील. अगदी 1 मिनिट 8-10 ड्रॉप घालते आहे.
कारण हा स्ट्रॉंग नाही, हा इसेन्स आहे, एक्स्ट्रॅक्ट नाही आहे. जर तुम्ही एक्स्ट्रॅक्ट घ्याल तर तो खूप स्ट्रॉंग असतो. एक्स्ट्रॅक्ट तुम्हाला जवळपास 1-2 ड्रॉपमध्येच तुमचं एकदम छान स्मेल येते. व्हॅनिला इसेन्स. आता गॅस खालून बंद करून घ्या. झालं आहे आपलं. हे बघा मी गॅस बंद केला आहे. याला पूर्ण गार झाल्यावर डीप फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, घट्ट करायचं आहे आणि जेव्हा आपण कोल्ड्रिंक्स बनवतो तेव्हा ते वापरायचं आहे. त्यानंतर या ट्रेनिंगमध्ये रॉ मटेरियल कुठून आणायचं, पिझ्झा बेस असू दे, हॉटडॉग्स असू देत किंवा बर्गरचे बन असू देत, ही सगळी माहिती दिली. त्यानंतर गार्लिक ब्रेड तयार करण्यात आला. त्यासाठी लागणारं जे स्टफिंग होतं ते सुद्धा खूप छान पद्धतीने तयार करून दाखवलं मॅडमने आणि सगळे प्रमाणही सांगितलं. आणि स्वतः विद्यार्थ्यांनी हे ब्रेड कट केले. त्याचबरोबर हे जे आहे गार्लिक ब्रेडसाठीचं स्टफिंग ते ब्रेडला लावलं आणि प्रॅक्टिकलही करून बघितलं, जेणेकरून त्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू केल्यावर सगळ्या पद्धतीचं त्यांना हे पदार्थ तयार करता आले पाहिजेत. कुणासाठी त्यांचं काम अडू नये. 2 टाईपचे गार्लिक ब्रेड तयार केले, एक चीजवाले आणि एक विदाऊट चीजवाले. ते ओव्हनमध्ये ठेवले, त्याला किती टेम्परेचर द्यायचं, किती वेळ ठेवायचं आणि त्यानंतर त्याचं गार्निशिंग कसं करायचं याची सुद्धा माहिती दिली. आणि त्याचबरोबर सगळ्यांना आवडणारे फ्रेंच फ्राईज कसे तळायचे, ते कुठं मिळतात, होलसेल दरामध्ये कुठं मिळतात, ही सगळी माहिती दिली. त्याच्यावरचे फ्लेवर्स काय असतात, ही सगळी माहिती मॅडमनी या क्लासमध्ये दिली आणि सगळे फ्लेवर सुद्धा समजावून सांगितले. आणि त्यानंतर सगळ्यांनाच आवडणारे आले ते म्हणजे मोजितो. किती छान पद्धतीनं कलरफुल मोजितो तयार केलेले आहेत बघा, खूपच मस्त. आणि त्याचं गार्निशिंग सुद्धा केलेलं आहे. हे सुद्धा व्यवस्थित डिटेलमध्ये शिकवण्यात आलं. आणि त्यानंतर आले म्हणजे बर्गर. ही आहे आपली रेग्युलर हब चिली पॅटी, मिक्स व्हेज पॅटी. ही आहे कॉर्न स्पिनॅच. ही आहे पनीर. ही देखील आपली पोटॅटो चीज कॉर्न आहे. आणि ही आहे आपली चिकन खिमा पॅटी. बर्गर पॅटी तळताना कशी काळजी घ्यायची, काय काळजी घ्यायची, ही सगळी माहिती दिली. चालतंय. आपली कढई मोठी आहे ना, तर आपण एका वेळी एक 12-15 तळून घेऊया. ब्राऊन सोनेरी रंगावर 120ला विकतात, काही 150ला विकतात. मोठ्या असतील तर 2च ठेवा. आता तुम्ही ठेवताना अशा पण ठेवू शकतात किंवा अशा पण सेपरेट रिंग ठेवू शकतात. तुम्हाला वाटते मला प्रत्येक बाईटमध्ये कांदा यायला हवा तर थोड्याशा अशा ठेवा. आणि तुम्हाला वाटतंय नको तर डायरेक्ट आहे अशीच ठेवली तरी चालेल. पण याचं काय होतं की एकाच घासात भरपूर कांदा येतो. त्यामुळे शक्यतो अशा जर ठेवल्या तर ह्या प्रत्येक बाईटमध्ये तुम्हाला कांदा मिळतो व्यवस्थित. आता सर्वात प्रत्येक 2 स्लाइसला तुमचा 1000 सॉस जाईल. व्यवस्थित भरपूर क्वांटिटीत तुमचा 1000 सॉस गेला पाहिजे. कंजूसी करायची नाही, कारण आपला बर्गर 150, 175, 120 असा जाणार आहे. त्यामुळे सगळ्या वस्तू भरपूर टाका. त्यानंतर बर्गर कसा लावायचा ही सगळी माहिती दिल्यानंतर बर्गरचा बन कट करण्यापासून सगळ्या विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिकल करून बघितलं. टिक्की ठेवली. पुन्हा मेयोनीज. लेट्यूस लीफ, त्याच्यावर थोडासा कोसला मसाला. आता आपण हे पनीर विथ चीज आणि यावर आता डायरेक्ट तुम्ही हे ठेवा बन. यावर काय आता दुसरं काही टाकू नका, कारण यात मीठ आहे, तो मसाला टाकू नका, खारं होईल. आणि डायरेक्ट हा तुमचा झाला. बर्गरची सगळी माहिती दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतः हे बर्गर लावले. वेगवेगळ्या फ्लेवरचे बर्गर कसे तयार करायचं याची माहिती दिली. डबल लेकर बर्गर असू दे, नॉनव्हेज बर्गर असू दे, सगळ्या टिक्क्या कशा पद्धतीने तळायच्या इथून पासून प्रॅक्टिकल सगळ्या विद्यार्थ्यांनी अगदी स्वतःच्या हाताने करून बघितल्यामुळं त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम स्वतःच्या बिझनेसमध्ये येणार नाही, हे मात्र खरं. फूडबीज अशाच पद्धतीनं युवा बिझनेसमन तयार करत आहेत आणि याची मोठी फळी आता महाराष्ट्रामध्ये तयार होत आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून कोल्हापूरमध्ये अशा पद्धतीने ट्रेनिंगसाठी विद्यार्थी येत आहेत आणि संतुष्ट पद्धतीनं विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय चालूही करत आहेत. भरपूर बर्गर तयार केले आणि खायला सुद्धा दिले मित्रांनो. त्याचबरोबर या ट्रेनिंगमध्ये सँडविचचे अनेक प्रकार शिकवण्यात आले आणि पास्ता, पिझ्झा यामधले सुद्धा वेगवेगळे प्रकार अगदी डिटेलमध्ये शिकवण्यात आले. स्वतः विद्यार्थ्यांनी ते करूनही बघितले आणि स्वतः टेस्टही केले. नक्कीच मित्रांनो, या प्रकारचे कॅफे आणि स्ट्रीट फूड जोरात चालत आहेत. याचबरोबर दूध कोल्ड्रिंकचे अनेक प्रकार, चॉकलेट शेक, कॅडबी हे सुद्धा या ट्रेनिंगमध्ये शिकवण्यात आलं. नमस्कार, मी अनिकेत गाडे, राहणार गिल्लोरी, तालुका जिल्हा हिंगोली इथून आलेला आहे. तर रेवती मॅडमनी आम्हाला कॅफे ट्रेनिंगसाठी आलो होतो. तर रेवती मॅडमने एका सोप्या पद्धतीने आम्हाला कॅफेची ट्रेनिंग दिलेली आहे. चांगला कॅफे कसा चालवता येईल याची एक चांगली माहिती दिलेली आहे. आणि मला त्याच्या कॉन्फिडन्ससुद्धा आला आहे की मी स्वतः कॅफेसुद्धा चालू करू शकतो. आणि याचं ट्रेनिंग खूप छान होतं.
मी सौरभ साईनाथ देवळे, मी विट्याहून आलेलो आहे फूडबीज येथे कॅफे व्यवसाय शिकण्यासाठी. इथं रेवती मॅडमनी खूप चांगलं शिकवलं आणि चांगला कॉन्फिडन्स बिल्ड केला. त्यामुळे आम्ही डेफिनेटली चांगलं म्हणजे पुण्याला जाऊन मी एक चांगलं कॅफे तयार करू शकतो याला मला चांगला कॉन्फिडन्स आलेला आहे. परफेक्ट म्हणजे त्यांनी शिकवलं आणि ते मला ते समजलेलं आहे आणि त्याचा तसा माझा कॉन्फिडन्स आलेला आहे. चला तर मग दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि यशस्वी उद्योजक होण्यासाठी एक पाऊल पुढे टाका. फूडबीजचं हे ट्रेनिंग लगेच जाऊन जॉईन करा.